दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। महापौर रितू तावडे यांच्याकडून जुहू चौपाटीचा दौरा करण्यात आलाय। प्रचंड कचरा असलेले ठिकाण मात्र पाहणे टाळलेले आहेत। महापौर यांच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तेथील आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती महिन्याहून अधिक कचऱ्याचं साम्राज्य हे पसरलेलं आहे। मात्र आज देखील आपण पाहतोय की लोकशाही मराठी म्हणून या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना 39वा दिवस उजळलेला आहे आणि आज काय परिस्थिती आहे नेमकं आपण पाहू शकतो। इथे आज देखील तितकाच कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहिलं तर इथे कचऱ्याचा ढीग जो आहे तो पालिका प्रशासनाच्या वतीने जो कचरा काढला जातो त्याचा ढीग तसाच साचून ठेवतात। आणि इथे जर आपण पाहिलं तर आज समुद्राला भरती आहे। समुद्राचं पाणी कशा पद्धतीत पुढे आलेलं आहे आणि अर्ध्याहून जास्त कचरा हा समुद्राच्या पुन्हा पोटात गेलेला पाहायला मिळतोय। 7 ट्रॅक्टर आणि 8 हायवा मशीन इथे काम करत असल्याचा दावा पालिकेने केला। काल महापौर रितू तावडे यांनी देखील प्रतिक्रिया देताना ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यात। पण प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर 1 ते 2 मशीनच अजूनही इथे काम करते। खरं तर इथे जर आपण पाहिलं तर हा कचरा उचलण्यासाठी 20 ते 30 हून अधिक मशीन ज्या आहेत त्या काम करण्यासाठी लागल्या पाहिजे। पण मात्र वेस्टच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडे अजूनही आपण पाहतोय की महापौरांच्या निर्देशानंतर देखील ही यंत्रणा वाढवण्यात आलेली नाहीये। महापालिका नेमकी कोणाला पाठीशी घालते, का महापालिका अजूनही गाढ झोपेमध्ये आहे याचं उत्तर अजूनही महापालिका देत नाहीये। त्यामुळे निश्चितच जोपर्यंत जुहूचा समुद्र किनारा हा स्वच्छ होत नाही, साफ होत नाही, तोपर्यंत महापालिकेला आम्ही प्रश्न विचारत राहणार आहोत आणि दर दिवशीचा इथला आढावा आम्ही घेत राहणार आहोत। ब्रिटनेस निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।